Good afternoon, students. In the last lecture, we finished the lesson excuses. Okay? And now, in this lecture, we are going to start the exercise that is given below on page number 43. English workshop. Students, see, what is the first question they had given here? First, we read it out. Complete the following by inserting the correct words from the skit. खाली तुम्हाला इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्या सेंटेन्समध्ये काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. त्याच्यात पर्टिक्युलर वर्ड फिलअप करून आपल्याला ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. आणि हे जे वर्ड्स आहेत हे कशातले आहेत, तर एक्सक्युजेस हे स्किट जे होतं त्याच्यातनं आपल्याला फिलअप करायचे आहे. ओके, नाउ आय रीड फर्स्ट सेंटेन्स. व्हॉट इज दॅट? द हेवी लोड वुड नॉट. आपल्याला जर हे सेंटेन्स कंप्लीट करायचं असेल तर तिथे कुठला वर्ड येणार आहे? मूव्ह. द हेवी लोड वुड नॉट मूव्ह. सेकंड सेंटेन्स. द पोलीस अराइव्ड टू डॅश डॅश द क्राइम. द पोलीस अराइव्ड टू डील विथ द क्राइम. ओके. थर्ड सेंटेन्स. माय फ्रेंड डॅश डॅश मी टू ईट चॉकलेट्स इन द क्लासरूम. My friend dash dash me to eat chocolates in the classroom. काय येईल तिथे? Offered. Offered म्हणजे देऊ करणे किंवा देणे. My friend offered me to eat chocolates in the classroom. Fourth sentence. I was dash dash to find out my lost notebooks. I was in mad rush to find out my lost notebooks. Okay. Next sentence. The injured child kept dash dash with pain. जखमी झालेला जो छोटासा बाळ आहे ते काय करते? kept groaning with pain. कणणे, हो ना? The injured child kept groaning with pain. Next sentence. He stole the cash and dash dash in the dark night. He stole the cash and vanished in the dark night. Okay, this is how we completed this with the words, correct words from the skit. Now, what is the next question? Rearrange the order of the following events as per the narrator. Here some sentences are given and we have to rearrange according to the incidents that happen in this skit. इथे काही सेंटेन्सेस आपल्याला दिलेले आहेत की त्यांची आपल्याला सिक्वेन्स लावायची आहे की ज्या पद्धतीने घटना घडत गेलेल्या आहेत ह्या स्किटमध्ये त्या पद्धतीने आपल्याला त्यांना रिअरेंज करायचं आहे. बघूयात आधी फर्स्टली वी विल रीड आउट ऑल द सेंटेन्सेस. द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल. द ग्रोनिंग मॅन जॉइन्ड द थीफ अँड रॅन अवे. अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग. Ritesh heard a scream from the main road. Some of the sentence given in the back side. A thief came running out of a shop. दुकानातनं एक चोर पळाला. A man groaning with pain was laying near the pavement. त्या पायवाटेच्या तिथे एक माणूस झोपलेला होता, पडलेला होता, कणत होता तो. ओके. द डॉग रिफ्यूज टू मूव्ह. तो कुत्रा काही तिथून हालायला तयार नव्हता. द डॉग इटसेल्फ फाउंड इट्स ओनर. कुत्र्याला त्याचा मालक शेवटी सापडला. असे हे सेंटेन्स इथे तुम्हाला दिलेले आहेत. त्यांची आपल्याला प्रॉपरली सिक्वेन्स लावायची आहे. मग आपल्याला जर सिक्वेन्स लावायची असेल तर फर्स्ट इन्सिडेंट कोणता घडलेला आहे? रितेश हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. एक किंचाळी रितेशने ऐकली मेन रोडवरनं. बरोबर. त्याच्यानंतर कुठला इन्सिडेंट झालेला आहे? अ मॅन ग्रोनिंग विथ पेन वॉज लाईंग नियर द पेवमेंट. पेवमेंटच्या तिथे एक माणूस कणत असलेला त्याला दिसला. थर्ड काय येईल? त्याच्यानंतर काय घटना घडली आहे? अ थीफ केम रनिंग आउट ऑफ अ शॉप. एक चोर त्या शॉपमधनं पळाला. नंतर द ग्रोनिंग मॅन जॉईन द थीफ अँड रॅन अवे. तो कणत असलेला माणूस सुद्धा कोणाला जॉईन झाला? तर त्या थीफला जॉईन झाला आणि तो सुद्धा पळून गेला.
त्याच्यानंतर काय झालंय, अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग. तो तर पळून गेला. त्याच्यानंतर काय आढळलं आपल्याला की एक मोठा कुत्रा जो आहे तो रितेशच्या बॅगवरती बसलेला आहे. नेक्स्ट, द डॉग रिफ्यूज टू मूव्ह. तो डॉग काही तिथून हलायला तयार नव्हता. नंतर द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल. तो रितेशच्या पाठीमागे कुठपर्यंत येत होता, स्कूलपर्यंत त्याचा पाठलाग करत येत होता. आणि लास्ट सेंटेन्स, द डॉग इटसेल्फ फाउंड इट्स ओनर. लास्ट सेंटेन्स काय येणार आहे, द डॉग इटसेल्फ फाउंड इट्स ओनर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ते रिअरेंज करायचे आहेत. आता थर्ड क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. काय म्हटलंय त्याच्यामध्ये, डिस्कस अँड राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत. सम ऑफ द क्वेश्चन्स आर गिवन अँड वी हॅव टू आन्सर द क्वेश्चन्स अकॉर्डिंग टू अस ओनली. सो व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन गिवन देअर? Were the excuses given by Ritesh for his late arrival true? Give reasons for your response. म्हणजे काय, रितेशने जे एक्सक्युजेस सबबी ज्या सांगितल्या आहेत त्याच्या कशासाठी, लेट येण्यासाठीच्या ज्या सबबी त्याने सांगितल्या आहेत त्या सगळ्या खऱ्या होत्या का? गिव्ह रिझन्स फॉर युअर रिस्पॉन्सेस. जर तुमचं ते म्हणणं खरं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय द्यायचं आहे, इथे कारण द्यायचं आहे. मग वाटतायत का रितेशने सगळी जी कारणं दिली खरी वाटतायत का? नाही. नो. का नाही वाटत आहे? कारण एका पाठोपाठ एक असे काही इन्सिडेंट होणार आहेत का? अगदीच वाटतंय का आपल्याला त्याच्यात एक सुसंगती तरी वाटतेय का? नाही. तो कहाण्या बनवतो आहे आणि टीचरला सांगतोय असं वाटतंय. बरोबर आहे. मग तुम्ही आन्सर काय लिहाल? नो, बिकॉज वन डे मेनी इन्सिडेंट्स कॅन कोइन्साइड बट नॉट लाईक सिमिलर दॅट ऑफ. एका दिवशी कोइन्सिडन्स होतात, एकसारख्या घटना घडतात, परंतु एकमेकांशी रिलेटेडच घटना घडतील असं आहे का? इतक्या साऱ्या घटना नाही. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, डिड द टीचर बिलीव्ह रितेश स्टोरीज? हाऊ डू यू नो इट? बिलीव्ह करणं म्हणजे काय? विश्वास ठेवणं. टीचरचा विश्वास बसला होता का त्याने सांगितलेल्या स्टोरीजवर? हे तुम्हाला कसं कळलं? हाऊ डू यू नो दॅट? तुम्हाला हे कसं कळलं की टीचरने त्याच्यावरती विश्वास ठेवलाय, त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरती विश्वास ठेवलाय की नाही ठेवलाय? ठेवलाय का मग टीचरांनी विश्वास? नाही. कारण काय दिलंय लास्टला? टीचरांनी काय सांगितलंय की आता आपल्या इथे स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन, स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात तू आता पार्टिसिपेट हो. बरोबर आहे. म्हणजेच टीचरला त्याचे सांगितलेले रिझन्स पटलेत का? नाही. म्हणून मग तुम्ही आन्सर काय राईट करणार मग? नो, बिकॉज ॲट द एंड शी गेव सजेशन टू रितेश that he should take part in story writing. बरोबर. कारण टीचरने त्याला सजेशन दिलं. that at the end she gave suggestion to Ritesh that she should take part in story writing. स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये तू भाग घे असं सजेशन टीचरने दिलं. बरोबर. नेक्स्ट, why did the teacher suggest that Ritesh should enter the story writing contest? टीचरांनी सजेस्ट केलं काय की रितेश आता स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट मध्ये भाग घेईल, असं टीचरांनी का सजेस्ट केलं? कारण टीचरांना वाटलं की हा स्टोरी बनवण्यात म्हणजे गोष्ट बनवण्यात किंवा थापा मारण्यात एकदम एक्सपर्ट आहे आणि हे त्याचं जे इन्स्टंट आहे की पटापट त्या स्टोरीज जी सिच्युएशन आली त्या पद्धतीला ती मोल्ड करून ती सिच्युएशन अगदी पटवून देणं हे त्याच्यातलं स्किल आहे असं टीचरांना वाटलं आणि म्हणून टीचरांनी त्याला स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला सांगितलं. हो की नाही? बिकॉज रितेश रिअली सीम्स टू बी गुड इन मेकिंग अप स्टोरीज. ईच ऑफ हिज एक्सक्युजेस शोज हिज स्किल इन मेकिंग अप इन्स्टंट स्टोरीज. बरोबर. कारण त्याचं जे स्किल त्याच्यामध्ये दिसत होतं की तो इन्स्टंटली स्टोरीज बनवू शकत होता, चालू चालू गोष्टी बनवू शकत होता तो. हो की नाही? टीचरने क्वेश्चन विचारला की लागलीच त्याच्यावरती तो लगेच एक कहाणी बनवून टीचरांना पटवत होता. म्हणून मग तुम्ही इथे राईट करू शकता की रितेश रिअली सीम्स टू बी गुड इन मेकिंग अप स्टोरीज बनवण्यामध्ये तो अगदीच चांगला वाटत होता. ईच ऑफ हिज एक्सक्युजेस शोज हिज स्किल इन मेकिंग अप इन्स्टंट स्टोरीज. इन्स्टंट म्हणजे चालू चालू लागलीच स्टोरी बनवू शकत होता.
नेक्स्ट क्वेश्चन काय दिला त्यांनी, व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू करेक्ट चिल्ड्रन हु आर रेग्युलरली लेट टू स्कूल. म्हणजे इथे विचारलेलं आहे की व्हॉट अकॉर्डिंग टू यू, तुमच्या मते काय द बेस्ट वे टू करेक्ट द चिल्ड्रन, मुलांना सुधारण्याचा बेस्ट वे कोणता आहे, हु आर रेग्युलरली लेट टू स्कूल, की जी मुलं स्कूलमध्ये रेग्युलरली लेट येत आहेत त्यांना जर आपल्याला वेळेवर येणं शिकवायचं असेल तर तुम्ही काय कराल, काय करणार, की सुरुवातीला त्यांना आपण समजवणार, हो की नाही, वॉर्निंग देणार त्यांना की आजच्या पुढे लेट यायचं नाही, हो की नाही. आणि जर मुलं वॉर्निंग देऊनही ऐकत नसतील तर मग आपल्याला मात्र त्यांना काय करावी लागेल, तर पनिशमेंट करावी लागणार आहे. ओके, मग तुम्ही कसं आन्सर लिहिणार, द स्कूल शुड गिव्ह वॉर्निंग टू लेट कमर्स अँड आफ्टर गेटिंग वॉर्निंग स्टुडंट शुडंट फॉलो द टाइम अँड केम लेट दे शुड बी पनिश्ड. बरोबर, की जी मुलं लेट येत आहेत सांगून सुद्धा तर त्यांना काय होणार आहे, नंतर पनिशमेंट सुद्धा करावी लागणार आहे. अंडरस्टँड. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन इथे आपल्याला दिलेला आहे, रिपोर्ट द फॉलोइंग इन इनडायरेक्ट स्पीच. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्ट स्पीच म्हणजे मी जे तुमच्याशी आता पर्सनली बोलते आहे त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात, आणि मी असं बोलले हे जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंडला, आईला, वडिलांना कोणालाही सांगाल तेव्हा ते कशात होणार आहे, तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना बरेचसे चेंजेस करायचे असतात, ते आपल्याला इथे बघायचे आहे. आपण फर्स्ट सेंटेन्स रीड करूया. रितेश, मे आय कम इन मॅडम. बघा इथे रितेश बोलतोय कोणाशी, मॅडमशी बोलतोय. मग जेव्हा दोन जणांमध्ये कन्व्हर्सेशन जेव्हा असतं तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं असतो, एक कनेक्टिव्ह टाकायचा असतो. मग एक तर सेड असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला टोल्ड करावं लागतं, किंवा मग रितेश हा स्टुडंट आहे तो टीचरला काय करणार आहे, रिक्वेस्ट करणार आहे. बरोबर आहे, म्हणून या दोन डॉटच्या ऐवजी आपण तिथे टाकणार रितेश रिक्वेस्टेड द टीचर. आणि जर हे रिक्वेस्ट सेंटेन्स असेल, रिक्वेस्ट सेंटेन्स जर असेल तर त्याचं कनेक्टिव्ह म्हणजे दोन सेंटेन्सला जोडणारं जे कनेक्टिव्ह असतं ते येतं इफ. आणि जर सिम्पल सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये कुठलं येतं कनेक्टिव्ह, दॅट. या इथे रिक्वेस्ट आहे म्हणून तिथे कनेक्टिव्ह आपण टाकलेला आहे इफ. आयच्या ऐवजी काय होणार आहे, ही. आणि कॅन, मे चा ऐवजी आपण इथे काय टाकतो, कुड. म्हणून मग इथे सेंटेन्स आन्सर येणार आहे, रितेश रिक्वेस्टेड द टीचर इफ ही कुड कम इन. लास्टला फुल स्टॉप, लास्टला काय येतो नेहमी, फुल स्टॉप. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, मिसेस सेन, रितेश यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. बघा मिसेस सेन म्हणजे टीचर आहे, इथे कोणाशी बोलतात, रितेशशी बोलतात. मग या दोघांमधलं कन्व्हर्सेशन आहे म्हणून मग इथे काय येणार, रितेश मिसेस सेन टोल्ड रितेश. इथे सिम्पल सेंटेन्स आहे बघा, यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. हे सिम्पल सेंटेन्स आलंय म्हणून मग तिथे कनेक्टिव्ह काय येणार आहे, दॅट. काय येणार आहे, दॅट. मिसेस सेन टोल्ड रितेश दॅट. यूच्या ऐवजी काय येणार आहे, ही. आणि हे सेंटेन्स जे असतं प्रेझेंट टेन्स मधलं असलं तर तो तसा म्हणाला, त्याने तसं केलं, या ज्या गोष्टी असतात त्यानंतर कशामध्ये जातात, पास्ट टेन्स मध्ये जातात. म्हणून इथे जे व्हर्ब्स येतील ते सुद्धा आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावे लागतील, पास्ट टेन्स मध्ये. मग इथे आर हे प्रेझेंट टेन्सचं वर्ब आहे, त्याला आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, वॉज. हीच्या पुढे आपण नेहमी काय यूज करतो, ही वॉज टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. समजलं, कनेक्टिव्ह दॅट टाकायचं सिम्पल सेंटेन्स असेल तर, आणि ज्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन असेल त्याच्यात सेड, टोल्ड, रिक्वेस्ट असे शब्द आपल्याला वापरायचे असतात. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स, रितेश आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप. इथे रितेश म्हणतोय, काय म्हणतोय, रितेश, नंतर काय येणार डॉटच्या जागेवर सेड. आणि पुढचं जे सेंटेन्स दिलेलं आहे ते काय आहे, सिम्पल सेंटेन्स आहे, आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप. मग रितेश म्हणाला की ह्या सेंटेन्सचं जर आपण ट्रान्सलेशन केलं तर रितेश आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट शॉप. रितेश, मी माझी बॅग शॉपवरती विसरलो. आणि जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये हे वाक्य सांगणार तेव्हा आपण काय म्हणणार, रितेश म्हणाला की तो त्याची बॅग शॉपवरती विसरला. बरोबर, म्हणून मग इथे काय येणार, रितेश
सेड नंतर येणार दॅट, आयच्या ऐवजी काय येणार तो म्हणजे काय येणार ही, हॅड, लेफ्ट, माय येईल का, माझी म्हणणार का आपण, नाही, तो त्याची बॅग आलं म्हणून मायच्या ऐवजी आपण इथे काय टाकणार हिज, ही हॅड लेफ्ट हिज बॅग ॲट द शॉप, लास्टला फुल स्टॉप. समजलं. नेक्स्ट सेंटेन्स, रितेश आय एम सॉरी मॅम. रितेश मला माफ करा मॅडम. बरोबर, असं त्याचं ट्रान्सलेशन झालं. रितेश मला माफ करा मॅडम. रितेश म्हणाला मला माफ करा मॅडम. मग आपण हे जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगू तेव्हा आपण काय म्हणणार, रितेश मॅडमला म्हणाला की त्याला माफ करा. बरोबर, रितेश मॅडमला म्हणाला की त्याला माफ करा. सो रितेश टोल्ड द टीचर ऑर मॅम. बरोबर, रितेश टोल्ड द टीचर ऑर मॅम. हे सिंपल सेंटेन्स आहे, आय एम सॉरी, म्हणून इथे कनेक्टिव्ह आला दॅट. रितेश टीचरला म्हणाला की त्याला माफ करा. त्याला म्हणजे ही. बरोबर, ही. आणि हे पास्ट टेन्स मध्ये करायचं म्हणून ॲमच्या जागेवर काय येणार आहे, वॉज. ही वॉज सॉरी. बरोबर, येते लक्षात कसं करायचंय ते, अजून प्रॅक्टिस घेऊयात आपण, पण आता सध्या तुम्ही याच्यावरनं समजण्याचा प्रयत्न करा. लास्ट सेंटेन्स काय दिलेला आहे, मिसेस सेन सेड देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. मिसेस सेन म्हणाल्या, काय म्हणाल्या, मिसेस सेन म्हणाल्या की तिथे स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन आहे. देअर इज हा शॉर्ट फॉर्म आहे देअर इजचा. ओके, मग आपण इथे सेंटेन्स जर आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं असेल तर आपण काय म्हणणार, मिसेस सेन म्हणाल्या की तिथे स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन होती. बरोबर, म्हणून मिसेस सेन सेड नंतर येणार कनेक्टिव्ह दॅट. देअर इजच्या ऐवजी काय येणार, इजच्या ऐवजी पास्ट टेन्सचं वर्ब वॉज. देअर वॉज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. समजलं एवढं सगळ्यांना? ठीक आहे, तर मग एवढं हे जे आपण घेतलेलं आहे हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून घ्या आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचची परत प्रॅक्टिस करूयात. आपण हा 5th क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, ठीक आहे. थँक्यू. हॅव अ गुड डे.